मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जावं लागेल, त्यांना केंद्राची जबाबदारी घ्यावीच लागेल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. अमित शहांसोबत काम करायला कुणीही तयार नाही. देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत असा खळबळजनक दावा सुद्धा राऊत करतायत. तर देशाचं नेतृत्व करण्यासाठी मोदी शहा सक्षम आहेत. उद्धव ठाकरेंनंतर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार याचा विचार संजय राऊतांनी करावा असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावलाय. मी तुम्हाला वारंवार म्हटलंय त्यांना केंद्रात जावं लागेल. मग ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार पक्के त्यांना केंद्रातली जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल. ते किती नाही म्हणत असले तरी ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची. आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत. अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही. मंत्रिमंडळात ही अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका आहे आणि ती मोदींना माहिती आहे. आता भाजपचे लोक म्हणतील तुम्हाला हे कसं, म्हणजे मी खोटं बोलतो आहे का? असं नाही आहे. माझ्याकडे पक्की माहिती. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाही दिल्लीत. देशाचं नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वात सक्षम आहेत. अमितभाई शहा या देशाचं नेतृत्व करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी देशाचं नेतृत्व करण्यासाठी अतिशय सक्षम आहे. उद्धवजी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत का संजय राऊत नेतृत्व करणार आहेत याची चिंता जनाब संजय राऊतांनी करावी. मुळामध्ये अमितभाई शहा यांनी तुमचा पक्ष फोडलेला नाही. उलट तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. तुम्ही हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्ववादाचे विचार विकले, म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था आली. आदित्य ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केलेली आहे. खड्डे आणि भुयारी मार्गातल्या पाण्यावरनं त्यांनी संताप व्यक्त केलाय. महामार्गाची स्थिती अत्यंत भयानक आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आणि मी एकदा एकत्र चालूया आणि रस्त्यांची अवस्था पाहूया असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. परिस्थिती अशीच आता पण मानगाव बायपास आम्ही पाहिलं, त्याच्या पुढे मागे काही गावा आजूबाजूला त्यांनी मला निर्णय दिले. त्यावेळी बघतो 10 वर्ष निर्णय दिले की आमच्या गावासाठी स्ट्रीट अंडरपास करा. ते काही झालं नाही. एक अंडरपास आम्ही बघितला, पाणी भरलं होतं, गुडघ्यापर्यंत पाण्याचं मासे होतं तेव्हा. आणि लोक वापरतात बिचारे, लहान मुलं शाळेला रस्ता वापरतात. म्हणजे किती वर्ष तुम्ही एका रस्त्याला एक्सप्लॉइट करत राहणार, किती वर्ष तुम्ही एका रस्त्यावर कितीतरी कॉन्ट्रॅक्टर वापरणार आणि पैसे काढणार, टोल लावणार. मुख्यमंत्र्यांना वाटतं की सगळं काही चांगलं आहे. आज मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे, त्यांना आमंत्रण देत आहे की तुम्ही आणि मी दोघे डागडुजी व्हायच्या आधी परत एकदा उद्या परवाकडे पाहिजे तर त्यांना वेळ असेल तर मी त्यांच्यासोबत परत येईल आणि एकदा चालूया सोबत, बघूया चालून. इथे येऊ की अंबडला जाऊ की नाशिकमध्ये फिरू, पुण्यात फिरू, हिंजवडीत फिरू, कुठेही फिरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.